यांनी विनय भंग केला आमच्या गावात, आमच्या गावात पुरी इज्जत घातली यांनी, पण बड्या नेत्यामुळे हे वाचलाय. यांनी कशाला महाराजात नाव लावायचं बरं? पूर्ण करणारा आणि आमचं ऐकत नाही, त्याला अक्कल नाही. तुला ऐकत नाही म्हणून मला अक्कल नाही, आणि मला अक्कल नाही तर 1.5 करोड मराठ्यांना आरक्षण कसं काय मिळालं आतापर्यंत? मराठ्यांवरचा अन्याय बंद कसं काय झाला? जातीवाद कमी कसं काय झाला? जे ओबीसीत आरक्षण देणार नव्हते तो सासरवाडी कुडली, तुला बी लेकर आहेत, मग ते बी काय काय करतेत लोक, सगळं काढायला लागले. तू कशाला नालायकपणा करायला लागला? तुला मग एवढी सूचना आहे फक्त, बाकी नाही. संत तुकाराम महाराजांची आडून तू बदनामी करायचे थांब, कारण तो सरकारची सुपारी घेतलेली. तू सरळ बोल, तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नको, संत तुकाराम महाराजांना आणि वारकरी धर्माला बदनाम करू नको. तू सरकारच्या ट्रॅप मध्ये येस, तू त्यांची बाजू घेऊन बोलतोस, तू बिनधास्त बोल. तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नकोस. त्यांच्याबद्दलची मी माफी मागितली, त्यांच्या पुढे मला काय नाक राखडायचं, काय जगद्गुरू पुढे करायचंय? मी एक छोटा भक्त आहे त्यांचा. हा, मी शरण जाईल, मला काय करायचं करी. त्यांच्या आडून तो बोलायचं शब्द बी का तू सर नाही करू शकत. माझ्या कुटुंबाची, त्यांच्या नखाची बी सर नाही करू शकत. ते कुणी बोलल्याशिवाय बोलत नाहीत. आणि मीडियाच्या बांधवाला विनंती माझी, मी पहिल्यापासून सांगतोय, कुटुंबाला विचारत जाऊ नका. ते भावनिक आहेत बिचारे. हा, ते समाजासाठी पण भावनिक आहेत, आणि एक बाप म्हणून माझ्यासाठी, ज्याला माता बहिणींचाच तो विनय भंग करतो, याला आई काय कळणार आहे? स्वतःची बहीण तरी याला काय कळणार आहे? याला लोकांच्या भावना, समाजाच्या भावना कळू शकत नाहीत. याला बच्चू कडू संपवायचे. याने एका नेते सुपारी घेतली, याच्यामध्ये शिंदे साहेबाचा बी प्रवक्ता आहे. सगळ्यांचा हिशोब क्लिअर होणार आहे, पण सगळ्या सोयरींची अंमलबजावणी झाली असल्यामुळं सरकारवर रोष व्यक्त करायला लागलाय. किती भंगार सरकारने हाताखाली धरून माझ्यावर ट्रॅप रचलाय. बरं, ट्रॅप रचायला मी केलंच काय? मला हे कळत नाही, मी काय वाईट केलं? काहीच नाही. त्याच्यामुळं मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, याच्यावर मला प्रश्न विचारू नका. इतक्या नालायक हे महाराजच नाही. कारण देऊचे, आळंदीचे महाराज लोक सुद्धा आता सगळा खूप पुरा, मी बोलायला नाही पाहिजे आत्ताची पुरं येऊस तर सगळेजण त्याच्यावरती पुरावे देणार आहे. कोणत्या दर्यावर हे, कोणत्या डोंगरावर का कशावरती, तिकडचे सुद्धा निरोप आलेत की कोणत्या दर्यावर नाही येन, कोणत्या डोंगरावर नाही येन, याचा संस्थानाशी भंडारदाऱ्याचा काही संबंध बी नाही. हे विनाकारण नावाखाली पैसे जमा करतो इकडं. इतकं मूर्ख आहे. बच्चे भोवनी असली नालायक अवलाद जवळ धरलीच कस काय होती? याच्याबद्दल मला प्रश्नच विचारू नका. याला ह्यो सरकारचं ट्रॅप मधला आहे, सरकारने याला पुढे घातलेलं आहे. त्याच्यामुळे याला काय बोलायचं बोलू द्या, फक्त याने 2 विषयात बोलायचं नाही म्हणजे नाही. जगद्गुरूंचे आडून याने सरकारला मोठं करायचं आणि समाजाला बदनाम करायचा धंदा बंद करायचा, आणि त्या महाराज नावाला याने डाग लावायचा नाही, आणि माझ्या कुटुंबावर अजिबात याने बोलायचं. हा, मला आंदोलन फेंदोलन काही कळणार नाही. मग आमच्या त्या आम्हाला माहिती आहे, तुला काय माहितीये? तू इकडं कुणाचं चोळून खायचं, तुला बिनधास्त खायतो, आम्हाला नाही देणं घेणं त्याची. तुला माझ्यावर काय बोलायचं बोल, मी खंबीर आहे. तुला उत्तर सुद्धा देणार नाही. तो लायकी सुद्धा नाही रे मी बोलायचं तुझ्यावर, तू लायकी सुद्धा नाही. फक्त तू तुकाराम महाराज आडवे आणलेस याच्यात म्हणून. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.